हॅलो नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे ए टू झेड फनी। तर चला व्हिडिओला सुरुवात करतो मित्रांनो, वेळ न घालवता। तर आजचा व्हिडिओ होणार आहे, आपल्या एका मित्रांनी कमेंट केली होती, त्यावरती त्यांनी असं कमेंट केली की तुम्ही जे ॲप्लिकेशन वापरता ते कुठून डाउनलोड केलं, कसं यूज करायचं, ते कसं यूज करायचं, त्या पद्धतीमध्ये व्हिडिओ होणार आहे मित्रांनो। तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता। मला यूट्यूबवरून पैसे येतात मित्रांनो। आता तुम्हाला सांगतो, जर 4 लोक काय म्हणते याच्याकडे जर मी लक्ष दिलं तर कसं होईल तुम्ही सांगा बरं। एक बिझनेस येतो, एक लोक नाही समजू शकत आपलं। तर असंच आपले कंटिन्यू आता तुम्हाला आपल्या चॅनलवरती असेच व्हिडिओ दिसणार मित्रांनो। ते काय होतं, मग आमच्या गावापासून सुरुवात केली असते व्हिडिओ बनवायला, पण थोडासा रस्त्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं तिथं मी व्हिडिओ नाही बनवला। तर आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम आहे मित्रांनो, गाडी चालवतो आहे त्याच्यामुळं। तर तुम्ही बघू शकता, मी तरवडी म्हणून आम्हाला शेजारी, इथं तरवडीमध्ये मित्रांनो असं बघू शकतो। आजचा व्हिडिओ जो होणार आहे तो काइनमास्टर ॲप्लिकेशन विदाऊट वॉटरमार्क बरं का मित्रांनो, विदाऊट वॉटरमार्क काइनमास्टर जे मी वापरतो त्यावरती होणार आहे। तो कसं डाउनलोड करायचा, कसंही यूज कसं करायचं। मी एक त्याच्यावरती जे आम्ही शॉर्ट व्हिडिओ, जे कॉमेडी शॉर्ट व्हिडिओ आम्ही जे घरी बनवतो त्याची माहिती टाकणार मित्रांनो। तर पूर्णपणे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा, तुम्हाला दिसेलच त्या व्हिडिओमध्ये। तर अजिबात लाजू नका राव, कॅमेरा धरला अजिबात लाजू नका। आणखीन मोठे व्हिडिओ माझे असेच कॅमेरा धरूनच येणार आहे, लाजण्याची अजिबात गरज नाही तुम्हाला। हां, काय समजा जे कोणी मला मी आता व्हिडिओ बनवतो, जे कोणी मला बघितलं तर ते काय म्हणणार आहे मित्रांनो, हे कोणतरी होतं येडं व्हिडिओ बनवत होतं, असंच म्हणणार, कोणतरी येडं होतं व्हिडिओ बनवत होतं असंच म्हणणार आहे ना। तर काय त्याच्यात काय लाजायचं एवढं। मला आता हे बा, मला इन्कम सुरू झाली यूट्यूबवरून, त्यामुळं मी काही लाजू शकत नाही, त्यामुळं लाजण्याचा तर विषयच येत नाही। पब्लिकली व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करा। आणि त्यातच मित्रांनो तुम्हाला एक सांगतो, एकदा तुम्हाला सवय जर झाली ना व्हिडिओ पब्लिकली बनवायची, तर लाजायची काहीच गरज नाही मित्रांनो। तुम्हाला सांगतो अजिबात लाजायचं नाही, इन्कम होणार त्याच्यावरून। लोकांना काय माहिती, 4 चौघ बोलणार त्यांना काय माहिती तुम्ही काय करताय, काय होणार तुमच्या जीवनामध्ये। एखाद्याचं मोटिवेशन व्हिडिओ बघून तुम्ही जर यूट्यूबर होणार असाल तर ते करू नका। मनातून इच्छा झाली पाहिजे बोलण्याची, करण्याची, 4 चौघात बोलण्याची मित्रांनो। सोपी गोष्ट नाही, 4 चौघात बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही। तर जब आँखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, फिर मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया। मित्रांनो, आतून असा जोश पाहिजे, आतून आपली मेहनत करण्याची ताकद पाहिजे, तेव्हा तुम्ही यूट्यूबर होऊ शकता मित्रांनो। तर तुम्हाला तसं मी सांगितलं आहे याच्या अगोदर ते हा व्हिडिओ कशावर होणार आहे। हा व्हिडिओ होणार आहे काइनमास्टर जे ॲप्लिकेशन आहे, जे माझं एडिटिंगचं, ते मी कसं डाउनलोड करणार आहे, कुठून डाउनलोड करणार आहे, ते वापरायचं कसं, थोडंसं एक दोन व्हिडिओ मी एडिटिंग करून पण दाखवतो मित्रांनो। तर तुम्हाला खरंच मी पुन्हा एकदा सांगतो, मी सांगतोय किंवा एखादा मोटिवेशनल स्पीकरवाला सांगतोय की तुम्ही यूट्यूबर व्हा, हे करा, ते करा, असं करा, असे व्हिडिओ बनवा, तसे व्हिडिओ बनवा, पण तसं काही करू नका मित्रांनो। आतून आलं पाहिजे का मी व्हिडिओ बनवू शकतो, आणि ते लगेच सक्सेस भेटत नसती, लगेच सक्सेस त्याच्यावर भेटत नसती मित्रांनो। आप कोशिश करते रहो, एक ना एक दिन सफलता आपके कदम चुमेगी, हे लक्षात ठेवा मित्रांनो। हे नक्की होईल, एक दिवस तुम्ही नक्की सक्सेस व्हाल। तुम्हाला सांगतो मित्रांनो, एखादी बिल्डिंग तयार होत असती, समजा एखादी इमारत तयार होत असती, ती इमारत तयार होताना ती कुणालाच आवडत नाही मित्रांनो, पण जेव्हा तिची कलर होतं, फरशी बसवणं होतं, लाईट फिटिंग होती, सगळे लाईटिंग वगैरे, POP वगैरे होती त्याची, तेव्हा ते घर आवडायला लागतं मित्रांनो। कारण की त्याचा मेन एकदम लुक जो असतो तो दिसला की आवडायला लागतं मित्रांनो। तर कोणतीच गोष्ट तयार होत आणि कोणालाच आवडत नाही, ती झाल्यानंतर आवडायला सुरुवात होते मित्रांनो। ती कुठलीही गोष्ट असो, तसंच जीवनात पण आहे मित्रांनो। तर तुम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत तुम्हाला नावच ठेवणार आहे कुणी पण एकदा सक्सेस झाली ना, तेच माग तुमचे कौतुक करतील मित्रांनो। तर बोलायला लाजायचं नाही कॅमेऱ्यामध्ये, तुम्ही बोलले पाहिजे, बोलल्याशिवाय काही होणार नाही। आणि तुम्हाला सांगतो, कंटेंट आपोआप येतात, तुम्हाला कंटेंट क्रिएटर व्हायचं ना, पण तो कंटेंट आपोआप येतील, फक्त सुरुवात तर करा। सुरुवात करायची नाही, काय नाही करायचं, मग असंच राहतं मित्रांनो।
तुम्ही कोण ते मी पुन्हा एकदा सांगतो, चार चौघात बोलायला शिका, कॅमेरा धरा, कॅमेरामध्ये लाजायचं नाही बोलताना. कोणी कोणाला काही आणून देत नाही खायला, कोणी कोणाला पोसत नाही मित्रांनो. तर स्वतःचं काम स्वतः करा. अपनी किसी भी मेहनत को बेकार मत मानना, अपनी किसी भी मेहनत को बेकार मत मानना. मंजिल तुम्हें ज़रूर मिलेगी दोस्तों, मंजिल तुम्हें ज़रूर मिलेगी, बस हार मत मानना. जास्त वेळ न घेता मी व्हिडिओला तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो मित्रांनो, कसे मी काइनमास्टर डाउनलोड करतो, कसं काय करतो, एडिटिंग कशी करतो ते सांगणार आहे. तर मित्रांनो आता मोबाईल स्क्रीनवर आपण बघू शकता, तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर हे बघा टेलिग्रामचे आहे ॲप्लिकेशन, ते ॲप्लिकेशन ओपन करायचं. ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं साईडला उजव्या साईडला वरती जे आहे सर्च बटन, तिथं क्लिक करायचं. तिथं काइनमास्टर म्हणून सर्च करायचं. बघा 1 नंबरला आलेलं आहे ते चॅनल, त्यावरती क्लिक करायचं. आणि हे जे समोर दिसतंय मित्रांनो, तर हे जे आहे ते काइनमास्टर ॲप्लिकेशन आहे विदाऊट वॉटरमार्क. इथं खाली दिलंय बघा, अनलॉक प्रीमियम, फॉन्ट इज फिक्स, एक्सपर्ट फिक्स, शॉप अनलॉक, सर्व काही याच्यात फ्रीमध्ये मिळेल मित्रांनो. तुम्ही काहीही वापरा, डायरेक्ट प्रीमियम व्हर्जन अनलॉक राहील त्या, हे जर तुम्ही डाउनलोड केलं तर हे डाउनलोड केल्यानंतर ते काइनमास्टर ॲप्लिकेशन हे बघ ओपन करायचंय. हे बघा मी एवढे ॲप्लिकेशन एडिटिंगसाठी वापरतो, पण त्यामध्ये मी सगळ्यात जास्त वापरतो काइनमास्टर, त्यानंतर पिक्सल लॅब, त्यानंतर पिंटरेस्ट म्हणून ॲप्लिकेशन आहे ते वापरतो थंबनेल बॅकग्राऊंडसाठी. तर काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचंय मित्रांनो. ते ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर इथं क्रिएट न्यू यावरती क्लिक करायचंय. क्रिएट न्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवताय, हा व्हिडिओ बनवताय, कसा व्हिडिओ बनवताय त्याच्यावर क्लिक करायचं. शॉर्ट व्हिडिओ समजा बनवताय, असं शॉर्ट व्हिडिओवर घ्यायचं ते 9.16 जे आहे ते, आणि खाली क्रिएट म्हणून आहे त्याच्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या जे आपण व्हिडिओ घेतलेले आहेत ते याच्यात घ्यायचे मित्रांनो. जे आपण ज्या व्हिडिओची आपल्याला एडिटिंग करायची ते एक्सपोर्ट करून घ्यायचे. याच्यात क्लिक करून याच्यात आणायचे मित्रांनो ते व्हिडिओ. इथं आल्यानंतर इकडे बघा, हा एक माझा सबस्क्रायबर जे फ्रेंड आहे बाळू म्हणून, त्यांचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो. तर तो मी एडिट करून दाखवतो तुम्हाला. 1 सेकंद. हे जे आपल्याला नको असलेला पार्ट कट करायचा बघा. आता इथून पुढे ते ब्लॅक आहे, ते आपल्याला नको असलेलं पार्ट कट करायचं. तर काय करायचं, याच्यावरती व्हिडिओवरती क्लिक करायचं मित्रांनो. इथं उजव्या साईडला वरती तुम्ही मध्ये बघू शकता स्ट्रीम अँड स्प्लिट, म्हणजे ते कट करण्यासाठी आहे. तर बघा आपल्याला व्हिडिओच्या उजव्या साईडला कट करायचं आहे, स्ट्रीम राईट 2 नंबरला ऑप्शन मित्रांनो, त्यावरती क्लिक करायचं. ते दाबल्यानंतर बघा तो नको असलेला पार्ट निघून जातो. ते निघून गेल्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचंय. तर आपल्याला याच्यामध्ये आपलं कसं पाहिजे ते चालू आपल्याला कसं शॉर्ट पण नाही राहिलं. बघा सगळं पाणी झालं, बघा बारीक चुल्ल. आणि हा व्हिडिओ माझ्या एका सबस्क्रायबरचा आहे मित्रांनो. तर त्याने मला हा व्हिडिओ एडिटिंगसाठी पाठवला, सर तुम्हीच एडिटिंग करून द्या म्हणे. तर हा जो व्हिडिओ आहे तो एडिट मी करून देतोय स्वतः. तर तुम्ही बघू शकता याचा आपल्याला नॉईस जो आहे तो घालून टाकायचा आहे. नॉईस आपल्याला नकोय, फक्त आपल्याला तो माझा सबस्क्रायबर जो आहे मित्र, तो जो बोललाय तेच पाहिजे. तर इथं बघा मित्रांनो, व्हिडिओवर क्लिक करायचं, इथं वरती स्क्रोल करायचं. वरती स्क्रोल केल्यानंतर इथं बघा, इथं आहे नॉईस रिमूव्हर. तर नॉईस रिमूव्ह करायचं, त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. बघा थोडंसं वेट घेईल, ते थोडासा टाइम मागेल ते. प्लीज डोंट क्लोज काइनमास्टर और टर्न ऑफ युअर डिव्हाइस. तुम्ही हे सुरू असताना ते ॲप्लिकेशन बंद करू नका, मोबाईल स्विच ऑफ होऊ देऊ नका, कुठंही टच करू नका. तर बघा अशा रीतीने ते नॉईस काढतंय मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्हाला मी पुढची प्रोसेस सांगतोय. तर याला थोडासा वेळ लागतो मित्रांनो. जितका मोठा व्हिडिओ तितका वेळ लागणारच मित्रांनो याला, कारण की नॉईस काढायचं एकदम प्रॉपर नॉईस काढतं मित्रांनो हे. माझ्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असतं एकदम प्रॉपर नॉईस काढलेला आहे. ते जे गाडीवर जो व्हिडिओ मी घेतो त्याचं प्रॉपर नॉईस निघत नाही मित्रांनो, कारण की मी कधी कधी फास्ट जावं लागतं ड्युटीला उशीर झाल्यामुळे, त्यामुळे तो नॉईस क्लिअर निघत नाही. तर आतापासून क्लिअर नॉईसचाच व्हिडिओ येईल मित्रांनो. तर बघा अशा प्रकारे झालंय ते कम्प्लीट नॉईस रिमूव्हल.
हा झालंय, नॉईस रिमूव्हर निघून गेलं मित्रांनो. आता बघा कसा हा आवाज येतोय. बघा मित्रांनो, खूप पविस आहे आज. जास्त मेंढ्या बी आपल्याला कसं शॉर्ट पण नाही झालं. हे बघा सगळं पाणी पाणी झालं. तर हे बघा बारीक पिल्लं कशी पूर्णपणे निघलेला आहे. तिथं पावसाचा आवाज वगैरे येत होता. आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, आता जो नसलेला भाग कट करता येतो तुम्हाला हे तर कळलं. आणि तुम्हाला समजा एखादा विदाऊट ऑडिओ जर हा व्हिडिओ जर असला विदाऊट ऑडिओ, तर ऑडिओ टाकायचा असलं मित्रांनो, तर इथं बघा, इथं उजव्या साईडला दिलेलं आहे ऑडिओ. ऑडिओवर क्लिक करायचं आणि त्यानंतर फोल्डरवर जायचं. फोल्डरवर गेल्यानंतर इथं 2 नंबरला समजा डाउनलोड वर जायचं आणि यामधून तुम्ही जो ऑडिओ पाहिजे तो घेऊ शकता मित्रांनो. आता मला सध्या तर याला कोणता ऑडिओ द्यायचा नाही. सगळ्यात तुम्हाला एक सांगतो मित्रांनो, तुम्ही जे मेम्स असतात ते वापरू शकता, पण ऑडिओ दुसरा व्हिडिओ दुसऱ्यांचा म्युझिक ते तुम्ही वापरू नका. 100% वापरू नका. कॉपीराईट येण्याचं जास्त चान्स असतात मित्रांनो. तर बघा मित्रांनो, आता याला मी कलर ग्रेडिंग करतोय. याला कलर भरतोय जरा याच्यामध्ये. बघा त्या व्हिडिओवरती क्लिक करायचंय. व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर इथे ऍडजस्ट, फिल्टरमध्ये नाही जायचं मित्रांनो. फिल्टरच्या खाली बघा ऍडजस्टमेंट, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर इथं 2 नंबरला ब्राईटनेसला काहीच करायचं नाही. जे कॉन्ट्रास्ट जे आहे ते थोडंसं वाढवायचं. बघा इथं बघा स्क्रीनवर चेंज होतंय मित्रांनो. तुम्हाला मोठं करून दाखवतो. हा ओके. कॉन्ट्रास्ट बघा कसं करायचं. तर कॉन्ट्रास्ट तुम्हाला जसं पाहिजे, जिथपर्यंत तुम्हाला व्यवस्थित वाटतं तिथपर्यंत वाढवायचं मित्रांनो. इथं बघा त्याच्या खाली आहे सॅच्युरेशन. सॅच्युरेशन बघा किती वाढवायचं. एकदम कलर भरतं मित्रांनो एक सॅच्युरेशन त्यामध्ये. कलर भरल्यानंतर आता दुसरीकडं इथं दुसरे 2 त्याच्या खालच्या ठिकाणी काहीच नाही करायचं. इथं टेम्परेचरला तुम्ही थोडंसं हलकं कमी जास्त करू शकता मित्रांनो. तुमच्या व्हिडिओच्या याच्यानुसार मित्रांनो, क्वालिटीनुसार. क्वालिटी कशी आली ते त्यावरती अवलंबून आहे. कलर ग्रेडिंग बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे शॅडो जसं तुम्हाला वाटेल त्याप्रमाणे वाढवायचा. बाकी कुठंच छेड-छाड करायची नाही मित्रांनो. एवढे 3च सगळ्यात महत्त्वाचे कलर ग्रेडिंग करण्याच्या वेळेस. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, टेम्परेचर थोडंसं कमी जास्त करायचं. हायलाइट्स थोडंसं कमी जास्त तुम्हाला व्हिडिओच्या हिशोबाने करायचं. शॅडो थोडासा वाढवायचा किंवा कमी करायचा. व्हिडिओ जसा आलाय तुमचा त्या हिशोबाने मित्रांनो. तर बघा असा व्हिडिओ झालाय हा. तर आता बघा किती मस्त हा बघा वाटतंय मित्रांनो, मित्रांनो. मी खूप आवाज पविस आहे कमी आज. करतो. तर जास्त बघा मेंढ्या बी अशा आपल्याला प्रकारे कसं शॉर्ट एकदम पण नाही कलरफुल झालं. हा व्हिडिओ झालेला आहे मित्रांनो. हे बघा तर हा सगळं व्हिडिओ पाणी पाणी झालं. मी त्याला काही हे हे करणार बघा नाहीये. बारीक पिल्लं मी कशी याला उभा काही राहिले. अ, आवाज वगैरे देणार नाही, दुसरं काही वापरणार नाही. मी खूप जास्तीत पविस आहे जास्त कमी मित्रांनो. संगीत तर वापरायचंच नाहीये. खूप हे बघा मित्रांनो, याच्यावरती हे बघा इथून आता ते इथून थोडंसं व्हिडिओ हे झालाय. अ, 1 मिनिट. आता बघा आपण इथं आता फुल स्क्रीन नाही येतो. हां, तर आपण इथून फुल स्क्रीन करायचं सांगतो मित्रांनो तुम्हाला कसं. ते व्हिडिओ 1 मिनिटं इथपर्यंत बघा, इथून फुल स्क्रीन नाही येतो व्हिडिओ. तर बघा त्यावरती क्लिक करायचं. इथं 2 मध्ये आहे इथं बटन उजव्या साईडला. त्यावरती क्लिक करायचं. ट्रिम आणि स्प्लिट. आपल्याला तिथं फक्त कट नाही करायचं. फक्त त्याच्यात अंतर करायचं म्हणजे 2 तुकडे करायचे त्या व्हिडिओचे. तर इथं 3 नंबरला बघू शकता स्प्लिट म्हणून आहे. त्या स्प्लिटवरती क्लिक करायचं. स्प्लिटवरती क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ कुठपर्यंत हा पूर्ण स्क्रीन नाहीये तिथपर्यंत घ्यायचा. हे बघा इथपर्यंत हाफ स्क्रीन आहे तो व्हिडिओ. हे बघा, हे बघा, हे बघा थोडंसं मागं आलं. बघा, हे बघा 1 मिनिटं, 1 मिनिटं, 1 मिनिटं, 1 मिनिटं. हां बघा इथपर्यंत तो हाफ स्क्रीन आहे, फुल स्क्रीन नाही मित्रांनो. तर आपल्याला तो फुल स्क्रीन करायचा आहे. तर बघा पुन्हा एकदा ते व्हिडिओ क्लिक करायचं. पूर्ण ट्रिम आणि स्प्लिटवर क्लिक करायचं. 3 नंबरला जे ऑप्शन आहे ते त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुकडा होतो व्हिडिओचा. त्यानंतर बघा आपल्याला हा व्हिडिओ, आता जो व्हिडिओ फुल स्क्रीन नाही त्यावरती क्लिक करायचं मित्रांनो. त्यावरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओवर क्लिक केल्यानंतर हे बघा, आता व्हिडिओ क्लिक केल्यानंतर इथे एक असं ओपन होतं मित्रांनो फाइल्स. असे ओपन झाल्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं वरती. इथं बघा, इथं खाली दिलंय पॅन अँड झूम, त्यावरती दाबायचं. म्हणजे त्यावरती क्लिक केल्यानंतर हे जे इक्वलचे जे 2 चिन्ह रेषा आहेत, इक्वल त्या बरोबरच्या, त्यावरती क्लिक करायचं. त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा अशा 2 बोटांनी धरायचं व्हिडिओला. थोडासा झूम करायचा. बघा फुल स्क्रीनमध्ये आलाय व्हिडिओ. फुल स्क्रीनमध्ये व्हिडिओ आलाय. तर ओकेमध्ये हे दाबायचं. हे दाबल्यानंतर साईडला क्लिक करायचं
आणि व्हिडिओ चालू करायचा मित्रांनो. बघा आता हे बघा फुल मध्ये आलाय मित्रांनो, व्हिडिओ. फक्त तो आत्ताच जो माझा मध्ये आणल्यात. सबस्क्रायबर जो आहे त्याला पाऊस चालू आहे स्क्रीन व्यवस्थित का? धरता नाही पाऊस आली, चालू आहे ना. तर मी सांगितलंय त्याला व्यवस्थित धरायला. बघा आता मित्रांनो पुढं अजून 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 काय करता येईल, अजून काय करता येईल. त्याला ऑडिओ त्यांचाच ठेवलाय मी, काहीही वेगळं आता वापरलं नाही. तर इथं बघा हा पण व्हिडिओ आपल्याला एक सेकंद हा बघा इथून हा पण व्हिडिओ फुल स्क्रीन करायचा आपल्याला. फुल स्क्रीन करायचं तुम्हाला तर माहिती आहे कसं करायचं, त्याप्रमाणे करून घ्यायचं फुल स्क्रीन. एक कट द्यायचं तिथं आणि परत खूप लांब दिसतोय तो व्हिडिओ. हा हा येतं येतं येतं. हे बघा इथपर्यंत मित्रांनो. हा इथं जो आहे तो फुल स्क्रीन आहे. परत व्हिडिओवर क्लिक करायचं, ट्रिम स्प्लिटवर क्लिक करायचं आणि स्प्लिट 3 नंबरला ऑप्शन आहे, स्प्लिटवर दाबायचं. पुन्हा त्या व्हिडिओवर क्लिक करायचं, व्हिडिओवर यायचं, वरती थोडंसं स्क्रोल करायचं, पॅन अँड झूम त्यावरती क्लिक करायचं. इथे इक्वल जे बटन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तो व्हिडिओवर 2 बोटांनी असं जसं आपण व्हिडिओ फोटो कसं झूम करतो ना, तसा तो व्हिडिओ झूम करायचा आणि पूर्ण फ्रेममध्ये व्यवस्थित बसवायचा. ते वाचल्यानंतर वरती हे बटन दाबायचं. ते दाबल्यानंतर साईडला कुठेही क्लिक केलं तरी चालतं. त्यानंतर चालू करायचा व्हिडिओ. तर बघा मग एक सेकंद व्हिडिओ थोडासा क्लिअर आला पाहिजे मित्रांनो. थोडस मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला. तर बघा अशा प्रकारे तुम्ही तो व्हिडिओ बनवू शकता. अशा प्रकारे आवाज तर त्यांचाच राहील. मी याला कुठल्याही प्रकारचं मेम्स वगैरे काही वापरलेलं नाही. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ बनवू शकता. तर आणखी काही अडचण आल्यास मला नक्की कळवा मित्रांनो. मी तुम्हाला नक्की 100% मदत करेल. हे आमचे सबस्क्रायबर जे होते त्यांना अडचण म्हणजे डाउनलोड कसं करायचं, काय कसं करायचं मी त्यांना सांगितलं. आणि सगळ्यात ते झाल्यानंतर इथं उजव्या साईडला जे ॲरोचं बटन आहे ते एक्सपोर्ट ते करून घ्यायचं आणि व्हिडिओ आता 4K मध्ये जे तुमचा मोबाईल जी क्वालिटी देऊ शकतो ती क्वालिटी ऑटो इथे येत असते मित्रांनो. माझा 4K सपोर्ट करतोय फोन. हा फोन विवो V29 Pro आहे. 12 GB रॅम, 256 GB स्टोरेज आहे त्याचं. तर हा अशा प्रकारे असल्यामुळं स्टोरेज खूप जास्त असल्यामुळं हा 4K सपोर्ट करतोय. आणि त्यानंतर इथं उजव्या साईडला खाली बघू शकता तुम्ही इथं सेव्ह ॲज व्हिडिओ त्यावरती क्लिक केल्यानंतर हा व्हिडिओ सेव्ह होऊन जाईल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही तो एडिट करू शकता. एडिट तुम्ही हळूहळू शिका मित्रांनो. यामध्ये एडिटिंगसाठी खूप सारे पर्याय आहेत. मी तुम्हाला आणखी एकदा सांगतो. आणखी एखादा मी फोटो घेऊन दाखवतो तुम्हाला. एखादा समजा फोटो तर नसेल आता याच्यात. फोटो 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 एक मिनिट. फोटो हा आलेत फोटो फोटो ठीक आहे. ही माझी भाषी आहे, तिचा फोटो दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तर हा फोटो याचा एक आणखी एक डुप्लिकेट हा फोटो. मित्रांनो अशा प्रकारे समजा 2 फोटो वेगवेगळे असले आणखी तुम्हाला इथं मध्ये बघा ते आहे ट्रान्झॅक्शन इफेक्ट त्याच्यावर क्लिक करायचं. त्यानंतर तुम्ही इथं कुठल्याही प्रकारचं इफेक्ट घेऊ शकता. जे प्रो लेवल जेव्हा इथं बघा इथं किंगचं चिन्ह दिलंय त्यामधले सुद्धा तुम्ही विदाऊट पे करता तुम्ही ते फ्रीमध्ये वापरू शकता मित्रांनो. असं मी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने तुम्ही जर काइनमास्टर ॲप्लिकेशन ओपन जर केलं तर त्या पद्धतीनं तुम्ही हे असे ट्रान्झॅक्शन इफेक्ट ते सुद्धा व्यवस्थित लावू शकता. एकदम सगळ्यात बेस्ट म्हणजे हे ॲप्लिकेशन आहे मित्रांनो व्हिडिओ एडिट करण्यासाठी. तुम्हाला आणखी काही अडचण आली, आणखी कशाची अडचण आली तर मला नक्की कळवा. मी तुम्हाला नक्की सांगण्याचा प्रयत्न करीन. तर तुम्ही आता बघितलं मित्रांनो स्क्रीनवर व्हिडिओ कसा एडिट करायचा. तर अशा प्रकारे मी सांगितल्याप्रमाणे टेलिग्राम ॲप्लिकेशन जे घ्यायचं तुम्ही ज्या मोबाईलमध्ये नसेल तर ते घ्या. टेलिग्राम चॅनलचा खूप सारा फायदा आहे मित्रांनो. तुम्हाला पुढं हळूहळू माझ्या व्हिडिओमध्ये कळेलच त्याचं कशा प्रकारे यूट्यूब सबस्क्रायबर वाढवण्यासाठी, यूट्यूब व्ह्यूज वाढवण्यासाठी, यूट्यूब वॉच टाईम वाढवण्यासाठी कसं होतं ते नक्कीच कळेल. तर टेलिग्रामचं ॲप्लिकेशन पाहिजेच तुमच्याकडं. तर त्या ॲप्लिकेशनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तर मी सांगितलं त्यामध्ये व्हिडिओमध्ये कसा
डाउनलोड कसं करायचं, काइंड मास्टर सर्च करायचं, त्यावरती क्लिक करायचं, ते हे पहिलं जे चॅनल येईल त्यावरती तिथून ते डाउनलोड करायचं, तिथंच डाउनलोड होतं मित्रांनो. तिथं असं खाली ॲरो करून राहतो का त्याच्यावरती दाबायचं, डाउनलोड तिथंच होतं, त्यावरती क्लिक करायचं. इन्स्टॉल पण तिथंच होतं. इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्ही ते वापरू शकता मित्रांनो. परमिशन्स द्यायचे, परमिशन्स अलाव करायचे थोडेसे, मीडिया वगैरे हे असतील ते, तर ते केल्यानंतर ते चालू होऊ शकते मित्रांनो. तर आमचे जे सबस्क्रायबर होते त्यांना मी व्हिडिओ तो एडिट करून पाठवणार आहे. तुम्ही तर बघितलंच मी कशा प्रकारे एडिट केला. आणि तुम्हाला आणखी काही जर अडचण येत असेल तर ती मला नक्की कळवा, मी तुम्हाला नक्की मदत करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझं थोडंसं कॉन्फिडन्स वाढला आहे मित्रांनो, चार चौघात बोलण्याचा याचा त्याचा. कारण की मी काय करतो तुम्हाला सांगतो, हळूहळू मी जो बनत असतो हळूहळू कॉन्फिडन्स कसा वाढवायचा ते वाढवायचा मी सांगितलेलं आहे तुम्हाला. हळूहळू कसं वाढवायचं ते सांगतो. तर कसा वाढवायचा, आमच्या बघा मी आमचं जे कुकाना गाव आहे त्या गावामध्ये मी जॉबला आहे. तर मी काय करतो, तुम्ही तर बघितलं गाडीवर व्हिडिओ घेतो मी, तर सकाळी लवकर जातो मी, थोडंसं 8:30 जातो. तर कॅमेरा धरतो मित्रांनो. थोडे लोक असते सकाळी दुकाने वगैरे उघडलेले नसते, काही नसते. आणि ते जे थोडे लोक असते त्यांचं काहीतरी चालूच असतं काम, आणि त्यांच्याकडे काही दुर्लक्ष करायचं बिंदासमध्ये, व्हिडिओ चालू करायचं आणि त्यांच्याकडे बिंदासमध्ये दुर्लक्ष करायचं. काही नाही, काही अडचण येत नाही. ते म्हणतील वेडा होता कोणीतरी, जाऊ द्या. तर असा विषय असतो मित्रांनो. तुम्हाला एक सांगतो, तुम्ही हे ट्राय करून बघा. यूट्यूबवरून जर पैसे तुम्हाला सुरू झाले मित्र, आता एक लक्षात घ्या, यूट्यूबवरून तुम्हाला जर पैसे सुरू झाले तर तुम्ही लाजणार नाही, कधीच लाजणार नाही व्हिडिओ काढायला. पण आता सध्या तुम्ही सक्सेस नाही आहे, त्यामुळं प्रॉब्लेम येईल थोडासा, पण धैर्य तुम्हाला धाडस करावंच लागेल. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जे फेमस स्टार आहेत बघा, एक नाव घेतो मी, सूरज चव्हाण, ते जे आहेत ते फेमस झाले ते एकदम, त्यांच्यात होता टॅलेंट, ते गेलेवरती. पण आता बघा ते सक्सेस आहे. आता जेव्हा व्हिडिओ काढत होता, जेव्हा स्ट्रगल चालू होता, तेव्हा किती सुंदर मुलींनी आता येऊन त्यांनी व्हिडिओ बनवले, रील बनवल्या, फोटो काढले ना. आता सक्सेस आहेत. जेव्हा ते व्हिडिओ काढत होते तेव्हा कोणी भाव तरी दिला असतात मित्रांनो, हे सांगा मित्रांनो. ते कुठंतरी गेले, कुठंतरी सक्सेस झाले, कुठंतरी पोहोचले, त्यानंतरचा विषय मित्रांनो. तुम्ही सक्सेस व्हा जीवनात, सगळ्या गोष्टी तुमच्या अशा पायापाशी लोटांगण घेईल मित्रांनो, लोटांगण घेईल. त्यामुळं आपल्याला जे करायचं ते करायचं, टेन्शन घ्यायचंच नाही कोणत्या गोष्टीचं. ह्यो म्हणतो असं, त्यो म्हणतो तसं काहीच विषय नाही. बिंदास मोबाईल काढायचा, जे मनात येईल, जे तुम्हाला कंटेंट तयार करायचं, जे बोलायचं, जे शिकवायचं, जे तुम्हाला येतं ते बोला बिंदासमध्ये, अजिबात घाबरायचं नाही. जेव्हा पैसा दिसतो ना तेव्हा सगळं ओकेमध्ये. त्याच्यामुळं मनी इज किंग. तर चला, चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा मित्रांनो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, नक्की तुम्हाला काही गोष्टी शिकायला नक्की भेटतील मित्रांनो. मी तुम्हाला खूप पुढं सांगणार आहे, तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी कळणार आहेत. तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.